भारतीय जनता पार्टीचे लक्ष लागलेल्या सोलापूर शहर उत्तर या विधानसभा मतदारसंघासाठी कार्यकर्त्यांमधून पसंतीच्या उमेदवारासाठी शुक्रवारी मतदान झाले। मालकांच्या उत्तरसाठी मतदान करताना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। 113 मतदारांपैकी 112 जणांनी मतदान केल्याची माहिती शहराध्यक्षांकडून मिळाली। उत्तरमध्ये कार्यकर्ते बंडाच्या तयारीत असल्याने यावेळी कार्यकर्ते आपापल्या गटात पाहायला मिळाले। आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव डॉ. किरण देशमुख हे पूर्ण वेळ ठाण मांडून बसल्याचे दिसून आले। अक्कलकोट विधानसभा, दक्षिण सोलापूर विधानसभा आणि शहर मध्य या मतदारसंघात पदाधिकाऱ्यांचे मतदान झाल्यानंतर सर्वांचे लक्ष शहर उत्तरकडे लागले होते। भारतीय जनता पार्टीचे निरीक्षक मकरंद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली हे मतदान घेण्यात आले। शहर उत्तर विधानसभेसाठी यंदा भारतीय जनता पार्टीकडून विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात अनेक जण इच्छुक झाले आहेत। विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात माजी सभागृह नेते सुरेश पाटील, माजी महापौर शोभा बनशेट्टी, चन्नवीर चिट्टे, जगदीश पाटील यांनी एकजूट केली आहे। या मतदानाच्या वेळेस सुरेश पाटील, चन्नवीर चिट्टे हे दोन्ही नेते शेजारच्या रूममध्ये बसले होते। शासकीय विश्रामगृहावर निरीक्षक मकरंद देशपांडे, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, ज्येष्ठ नेते पांडुरंग दिड्डी, रोहिणी तडवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली। त्या बैठकीत मतदान पद्धतीची माहिती देण्यात आली आणि त्यानंतर मतदान घेण्यात आले। या मतदानावेळी मालकांच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह दिसून आला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।